शिंदेचा वापर करून घेतात आणि मोदींवर टीका करतात असं देखील ते म्हणत. त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे, त्याला हा माहीर आहे. राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाराचं पद जर असतं तर ते त्याला देणं गरजेचं आहे. तर त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली. मोठा भाऊ म्हणतं माफी मागतं. एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात कुठं सापडेल का? सापडणार? अरे सेटलमेंट तर तू केल्या 10 ठिकाणी. तू भाजपसोबत सेटलमेंट केली, तू राष्ट्रवादीसोबत केली, तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं. काय धंद्या काढायला लावू नको म्हणा. काढायला लागलो ना तर लय वांदा होईल. भाषणाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होता है क्या. कळणार तर काय आहे. काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे. काही गोष्टी नसलेल्या, काही उखरून काढलेल्या, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहितेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाडून. जनतेचं उत्तर काही वेगळं आहे. जनतेच्या न्यायालयात ते हारणार आहे. आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्या एवढी. आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे. कितीक डाव रडणार तुम्ही? कितीक डाव रडणार आहे? आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसते. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते. तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय, ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आहे. नाही तर त्याच्या मागचा कोण धनी आहे आणि काय आहे एवढे काही लोक मूर्ख सगळं माहीत असतं. त्याला काय वेगळं सांगायची गरज काय? माझं काय म्हणणं आहे, हे एवढं स्पष्ट आहे ना, सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते स्पष्ट दिसते. पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे? पहिलं माझं काय म्हणणं आहे का, हे जे प्रकार आहे हे 10 लोकांना जर विचारलं तर कोणाला चीड येणारी गोष्ट आहे ना. भाऊ तुम्ही उमेदवार दिलेला आहेत आणि त्यावर राणा म्हणाले की बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम झालेले आहेत. मला असं वाटतं तो काँग्रेसमध्येच होता ना. तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनंच निवडून दिला ना खासदार. त्याला काय अधिकार? त्याचा काय अधिकार आहे? तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही. आता आमची बी आहे का सी आहे तू ते बघ. त्याचा काय विषय आहे? तुम्ही सांगा. एका इकडे पत्नी BJPमध्ये आणि हे स्वाभिमानमध्ये, यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? या अशा पद्धतीचं त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे. त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही. म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या, अशी अवस्था आहे. आणि मी सांगतो 20 दिवस आहे. 4 जूनला निकाल असा लागेल. लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात, भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे. सगळेच काही गुलाम थोडे असतं. काही लोक स्वाभिमानी आहे ना. यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या मनात शिल्लक आहे ना अजून. एक शेवटला बेटा केलेली आहे. बच्चू कडू ब्लॅकमेल करतात, बच्चू कडू पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली. आता 2 दिवस अगोदर तुम्ही पाहिलं का हात जोडून काय म्हणत होता? काय म्हणत होता तुम्हाला माहित नाही? अरे काय म्हणत होता? माफी मागतो, विनंती करतो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे, आमच्या सोबत या. आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो. नाही किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलटवते. 2 दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या. माफी मागापर्यंत आले होते, माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांना लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असेल. आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे तिचं. चित्र स्पष्ट आहे. हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. जे काही आज वक्तव्य येत आहे ना, आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले. तुम्ही फिकर नका करू. ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे. त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते, एकले सौ भारी मनातून होते. मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं. आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड, दर्दी पण होती. तिथं दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याच्यात. मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते 3ऱ्या नंबरवर राहीन काय तर.
आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसन, म्हणजे क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर. आज नवनीत राणा 4थ्या क्रमांकावर राहीन 100%. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.